एका तरुण शेतकऱ्याने दावा केला आहे की सावकाराचं कर्ज होतं त्याच्यावर आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याला त्याची किडनी विकावी लागली आहे आणि त्यांनी ते पूर्ण पुराव्यासह सांगितलंय. कसं पाहता या घटनेकडे? ही जर गोष्ट खरी असेल तर संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी ही घटना आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दोघांनीही याचा तातडीनं कॉग्निजन्स घेतला पाहिजे. संपूर्ण चौकशी त्या प्रकरणाची झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्यावर खरंच जर ही दुर्दैवाची वेळ आली असेल तर संबंधित दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे आणि या शेतकऱ्याला तातडीनं मदत ही राज्य सरकारच्या वतीनं संपूर्णपणाने केली पाहिजे. मुळात जे सरकारने धोरण घेतलेले शेतीच्या संदर्भामध्ये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा जर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त होत असतील आणि घटनांना सामोरं त्यांना जावं लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. येणाऱ्या कर्जमाफीमध्ये सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या माफीचा सुद्धा या निमित्ताने समावेश झाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही करतो आहोत.